नमस्कार मित्रांनो, लग्नगाठ. आज रविवार होता. सोराला ऑफिसला सुट्टीच होती, पण ती जरा लवकर उठली होती, कारण असे की आज तिला मुलाकडचे पाहुणे बघायला येणार होते. तसे त्यात तिला एवढा इंटरेस्ट नव्हताच, पण तिच्या बाबासाठी ती हे सगळं करायची. तिचे आई बाबा गावी राहायचे आणि ती मुंबईमध्ये काकाकडे राहायची. तिने पटापटा आवरून घेतलं तर मुलाकडची पाहुणे आलीत. त्यांना पाणी पोहे देऊन झाले होते. आता सोराला चहा घेऊन जायचं होतं, पण आज का कुणास ठाऊक तिला धडधड होत होतं. तशीच चहा घेऊन गेली. तिने सर्वांना चहा दिला. आता राजला चहा द्यायला ती पुढे गेली. तिची त्याच्याकडे बघायची हिंमतच होत नव्हती आणि असं पहिल्यांदाच होत होतं. तिनं त्याचा ड्रेसिंग सेन्स पाहिला. तिला तो खूप आवडला. आता ती प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. तिला राजने प्रश्न विचारला. तिने मोठ्या हिमतीने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला उत्तर दिलं. त्या दोघांची नजरानजर झाली. राजचे डोळे थोडे भुरकट कलरचे होते आणि त्याचा तो सावळा रंग, ती अतिशय बारकाईने कोरलेले बियर्ड. थोडक्यात सांगायचं झालं तर तो अतिशय हँडसम होता दिसायला. सोराला अतिशय आवडला. सोराला पण त्याने तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा म्हटलं. सोराने फक्त नाकारार्थी मान हलवली. थोड्या वेळात ते निघून गेले. सर्व सोराला विचारत होते, तिला मुलगा आवडला का? तिने लाजतच उत्तर दिलं, चांगलं आहे, बाकी तुम्ही बघा. तिकडे राजला पण सोरा खूप आवडली होती. त्याने तसं त्याच्या घरच्यांना सांगितलं सुद्धा होतं. सोरा 2 दिवसांपासून कधी त्यांचं उत्तर यातच होती. शेवटी तिने तिच्या दादाला विचारलं. दादा म्हणाला, थांब, मी काकांना विचारतो. आणि तिला जे उत्तर भेटेल ते तिला अजिबात अपेक्षित नव्हतं. तिला तिच्या दादांनी सांगितलं की त्यांनी नकार कळवलाय. ती काही दिवस याचाच विचार करत होती. शेवटी तिने ते डोक्यातून काढून टाकलं. आता सोरा एका नवीन उत्साहात होती. तिच्या खास मैत्रिणीचं प्रभाचं लग्न होतं. तिचं डेस्टिनेशन वेडिंग होतं. सोराने ऑफिसला सुट्टी टाकली होती. मोठ्या उत्साहात सोरा प्रभाच्या घरी गेली. मी त्यांच्यासोबतच जाणार होती. प्रभा सोराला बघून तिच्याकडे धावत येते. तिला घट्ट मिठी मारते. किती वेळची वाट बघते मी तुझी. चल लवकर, निघायचंय आपल्याला. हो चल चल. आणि काय ग, किती सुंदर दिसते आहेस. त्या बिचाऱ्या पियुषची हालतच खराब होईल. पियुष प्रभाचा होणारा नवरा. त्या दोघी हसत आतमध्ये जातात आणि काही वेळाने ते सर्व वेणूसाठी निघतात. अवघ्या 3 तासाच्या प्रवासानंतर ती लोक वेणूला पोहोचतात. म्हणजे राहण्याची व्यवस्था आणि लग्नाचं ठिकाण यामधून 15 मिनिटं अंतर होते. आज प्रभाची मेहंदी होती. त्यासाठी एकदम जय्यत तयारी झालेली होती. सोराने छान गोल्डन कलरचा ड्रेस घातलेला होता. त्यावर कानात नाजूक असे झुमके, केसांना क्लेचर व एक बट चेहऱ्यावर सोडलेली, ओठांना बेबी पिंक कलरची लिपस्टिक. तिच्या सौंदर्यात कोणालाही भुरळ पाडेल असं तिचं ते रूप. आज तिला सारखं असंच वाटत होतं की कोणीतरी तिला लपून बघतंय. तिला खूप धडधडायला होत होतं. तिला अस्वस्थ वाटत असल्याने ती बाहेर मोकळे हवेत जाते. तिला जाणवतं की कोणीतरी तिच्या मागे उभं आहे. ती मागे वळून बघते आणि बघतच राहते. तो हळूहळू तिच्या जवळ येतो. तिला अजूनच धडधडायला लागतं. ती बोलते, तुम्ही येते कसे? ती मागे जाते. ओ म्हणजे ओळख आहे तर अजून. तो रूडली तिला बोलतो. तिला काय बोलावं काही सुचत नाही आणि मागे जाता जाता ती पूलमध्ये पडणार तोवर तो तिला पकडतो. आता त्याचा एक हात तिच्या कमरेभोवती असतो आणि दुसरा केसांमध्ये. ते दोघं इतक्या जवळ असतात की त्यांना एकमेकांची धडधड ऐकू येत असते. राज, तुम्ही इथे कसे? हो, तो राजच होता. इव्हेंट मॅनेजर व प्रोफेशनल फोटोग्राफर राज. ॲक्च्युली प्रभाचे पप्पा आणि राजचे पप्पा चांगले मित्र होते, त्यामुळे राज इथे स्वतः उपस्थित होता. सोरा त्याला विचारते, तुम्ही इथे माझ्या मागे का आलात? त्यावर उत्तर देत राज म्हणतो, जाब विचारायला. कसला जाब? सोरा शॉक होऊन त्याला विचारते. ओ, तू तर अशी शॉक होते जणू तुला काहीच माहीत नाहीये. स्पष्ट बोलता का प्लीज? ओके, सांग मग मला नेमकं कोणत्या कारणाने नकारलंस मला? फक्त एवढंच जाणून घ्यायचं. मी नाकारलं तुम्हाला? अहो, नकार तर तुमच्या बाजूने आला ना.
काय आमच्या बाजूने? हो, तुमच्याच बाजूने. मला तर तुम्ही खूप आवडला होतात, नकळत तिच्या तोंडून निघून गेलं. राजच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. तीही लाजलीच जरा. तोवर तिला सोरा सोरा कानावर पडलं. ती भानावर आली आणि तिथून निघाली. मेहंदी संपल्यावर तिने तिच्या भावाला फोन केला. झालेला सगळा प्रकार सांगितला. काका असं कसं करू शकतात म्हणून तोही चिडलाच जरा. तो म्हणतो, तू टेन्शन नको घेऊ, मी बघतो सर्व. बाय द वे राज जरा जास्तच आवडलेला दिसतोय वाटतं. दादा काय तू पण? ओके ओके, नाही बोलत काही. आता सोराला जरा रिलॅक्स वाटत होतं. तिला शांत झोप लागली त्या रात्री. दुसऱ्या दिवशी प्रभाची हळद होती, पण त्याआधी प्रभा आणि पियुषचं फोटोशूट होत होतं. त्या फोटोशूटला वेडिंग वेन्यूवर जायचं होतं. सोरा प्रभासोबतच जाणार होती. राजने त्याच्या मित्राला सांगितलं की तू प्रभा आणि राजसोबत त्यांच्या कारमध्ये ये आणि रस्त्यात त्यांना पोचची आयडिया पण दे. त्यावर प्रभा म्हणाली, पण गाडीत जागा तर नाही आहे. त्यावर राज म्हणाला, नो प्रॉब्लेम मिस सोरा, तुम्ही माझ्यासोबत या. हे ऐकून सोरा गालातल्या गालात हसते आणि राजच्या शेजारी जाऊन बसते. ती कारमध्ये खूप ब्लश करत होती. राज तिला विचारतो, त्या दिवशी काय म्हणत होत्या तुम्ही की मी तुम्हाला आवडलो होतो? म्हणजे काहीच उत्तर न देता ती फक्त एक गोड स्माईल देते. ती त्याला सांगते की तिने तिच्या दादाला सगळा प्रकार सांगितलाय. मला नाही माहिती की काकांनी परस्पर नकार का सांगितला. शिवाय आम्हाला असं का सांगितलं की नकार तुमच्याकडून आलाय. पण दादा या निष्कर्ष लावेलच नक्की. ते दोघे लोकेशनला पोचताच सुंदर असा निसर्ग होता. राजा मनातच विचार करत होता, यार कसलं रोमॅन्टिक वातावरण, त्यात ही किती गोड दिसते. त्याने पटकन कॅमेरा काढला आणि पटापट तिचे फोटोज क्लिक करू लागला. ती त्याच्याकडे घायाळ नजरेने पाहत होती. तसा तो तिच्या जवळ येऊ लागला. ती घाबरलीच जरा. तिला धडधडायला लागलं. तो एकदम जवळ येऊन थांबला व हळूच तिच्या केसात हात टाकलं. तिचे केस सॉफ्ट होते खूप. त्याने तिच्या केसातील क्लेचर काढला व त्यांना मोकळे केले. त्याच्या स्पर्शाने ती शहारली होती. एकदमच तो लगेच मागे जाऊन तिचे फोटोज क्लिक करू लागला. तोवर प्रभा आणि बाकीचे लोक आलीत. सोरा एकदम भानावर आली आणि केस व्यवस्थित करून प्रभाकडे गेली. तसा त्यांचा फोटोशूट सुरू झाला. राज मध्येच नकळत सोराचेही फोटोज क्लिक करत होता. सर्वांची नजर चुकून ते दोघे नजरेनेच एकमेकांशी संवाद साधत होते. त्यांचं फोटोशूट संपलं, पण राजला आता सोरासोबत जायचा बहाणा शिल्लक नसल्याने सोरा प्रभासोबतच गेली. संध्याकाळी हळदीचा प्रोग्राम पार पडला. त्यातही त्या दोघांचं एकमेकांना लपून लपून बघणं चालूच होतं. आज लग्नाचा म्हणजेच सोरा आणि राजचा सोबत शेवटचा दिवस होता. त्या दोघांना तो छुपा सहवास खूप आवडत होता. राज जरा नाराजच होता. जरा तोवर त्याचा फोन वाजतो. हॅलो बाबा, बोला ना. अरे राज, कसा आहेस? तुझं काम कसं सुरू आहे? व्यवस्थित बाबा. अरे ऐक ना, आपण एक मुलगी बघायला गेलो होतो. सोरा नाव तिचं. त्यांचा होकार आलाय, पण एवढ्या दिवसानंतर मला जरा विचित्रच वाटतंय. त्यावर राज त्याच्या बाबांना झालेला सगळा प्रकार सांगतो आणि त्याला सोरा खूप आवडते हेही सांगतो. त्याचे बाबा लगेच सोराच्या बाबांना होकार सांगतात. तसा थोड्याच वेळात सोरालाही तिच्या दादा कळवतो. ते दोघं आता खूप खुश असतात. शेवटी त्या दोघांची लग्नगाठ 7 जन्मासाठी जुळते. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मित्रांनो, नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टोरी पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. भेटूया एका नवीन स्टोरीसोबत. थँक्यू, धन्यवाद.